सदस्य राजेश पवार. अध्यक्ष महोदय, आपण ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करता आणि माझ्या या मताशी मला वाटतं सर्व सदस्य देखील सहमत होतील की जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या रस्त्याची कामे आणि सार्वजनिक बांधकाम विभागात अंतर्गत होणाऱ्या रस्त्याच्या कामामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जिल्हा परिषद अंतर्गत होणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे असतील किंवा इतर कुठल्याही रस्त्यांची कामे असतील अत्यंत निकृष्ट दर्जाचे पूर्ण राज्यभर होतात आणि त्याचं एक प्रमुख कारण या ठिकाणी अध्यक्ष महोदय हे दिलं जातं का मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे दर हे कमी आहेत सार्वजनिक बांधकाम विभागापेक्षा. तर माझे स्पेसिफिक अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना दोन प्रश्न. पहिला प्रश्न आहे की आणि मला अपेक्षा आहे मंत्री महोदयची जे व्यक्तिमत्व आहे त्याप्रमाणे नक्की ते असे आता जे उत्तर त्यांनी दिले डॅशिंग आणि धडाकेबाज उत्तर त्यांनी दिलेत याही माझ्या प्रश्नांवर तशाच प्रकारची कारवाई ते करतील अशी माझी अपेक्षा आहे. पहिला माझा प्रश्न अध्यक्ष महोदय की हे जे दर आहेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे हे आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे दर आहेत ते तेवढेच दर आपण करणार का, एकंदरीत या दरांबाबत आपण आढावा घेणार का, हा माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय माझा असा आहे की स्कोपच्या बाहेर जरी असला तरी माझ्या नायगाव मतदारसंघामध्ये जी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे जी मागील काही वर्षात झाले त्यापैकी जी रस्ते गावाच्या मधोमध जातात मधून म्हणजे क्रॉस होतात त्या ठिकाणी नाली देणं क्रमप्राप्त होतं, परंतु प्रश्न घ्या. त्यावेळेस टेंडर करताना त्यांनी नालीचा समावेश केला नाही आणि जेव्हा मी अधिकाऱ्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की आमच्याकडून चुकून नाल्या राहून गेले त्यामुळे आता रस्ते बांधून देखील ते खराब होत आहेत. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे मंत्री महोदयांना की ज्या नाल्या राहिलेल्या आहेत पूर्वीच्या कामामध्ये तर त्यासाठी आपण निधीची उपलब्धता करणार का, असे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत. धन्यवाद. सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की जिल्हा परिषदेच्या कामाच्या बाबतीत त्यांनी प्रश्न निर्माण केलेला आहे. मी सभागृहाला सांगू इच्छितो की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कामे होत असताना जो कामाचा दर्जा आहे मुख्यमंत्री सडक योजनेमधून होत असलेल्या कामाचा दर्जा याच्यात तुम्ही म्हणता तसं जमीन आसमानाचं अंतर आहे. कारण प्रधानमंत्री सडक योजनेचे जे काम करण्याचे निकष आहेत तेच सारे निकष आम्ही मुख्यमंत्री सडक योजनेला लागू केलेले आहेत आपण आणि त्यामुळे कामाचा दर्जा मुख्यमंत्री सडक योजनेचा चांगला आहे हे आपल्याला मान्य करायला लागेल बाकी जिल्हा परिषदेच्या कामासंदर्भात. माझं यामध्ये जो आपण प्रश्न उपस्थित केलेला आहे की सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे दर आहेत कामाचे आणि आपल्या मुख्यमंत्री सडक योजनेचे दर आहेत त्याच्यामध्ये तफावत आहे. ही तफावत दूर करण्यासंदर्भात शासन विचाराधीन आहे आणि प्रधानमंत्री सडक योजनेचा जो दर आहे तो दर आपण ठरवत नाही, तो केंद्र सरकार ठरवतं आणि केंद्र सरकारकडे आपण त्या संदर्भात वारंवार आपण केंद्राकडे तशी मागणी केलेली आहे की आता दर 2000 पासून त्यानंतरचे दर बदललेल्या परिस्थितीनुसार दर वाढवावेत अशा पद्धतीची भूमिका आपण मांडलेली आहे. त्यामुळे शासन याच्यावर विचार करेल. आपण जो विषय दुसरा सांगितला की अनेक ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजनेची कामं झाली, काही नाले असतील काही छोटे मोठे पूल असतील या ठिकाणी काही कामं राहिले असतील तर आपण स्पेसिफिक अशी कामं द्या, त्या संबंधित कामांना निधी देण्यासंदर्भात शासन विचार करेल. सन्माननीय